आणि विरोधी पक्षनेते पदाची निवड ही लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळातून विविध दाखले तपासले जाणार आहेत। केंद्र शासनाच्या 2006च्या तरतुदीनुसार एकूण जागांच्या 10% संख्याबळ आवश्यक आहे। विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी केंद्र शासनासह इतर राज्यातील नियमांची विधिमंडळ माहिती घेत आढावा घेईल। विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या मते आम्ही विरोधकांचं संख्याबळ पाहत नाही, तुम्ही नाव द्या, त्यानुसार आम्ही भास्कर जाधवांचं नाव दिलं, मग आता अचानक संख्याबळ का तपासलं जात आहे, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी उपस्थित केलाय। जाधवांना विरोध आहे असं कळतंय? अजिबात नाही, एक मतानेच तो निर्णय आम्ही सर्वांनी आदरणीय पक्षप्रमुखांना दिलं। काल पक्षप्रमुखांनी सर्व आमदारांच्या समोर तो नाव जाहीर केलं आणि सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं। आणि तुम्ही बघितलं असेल की सर्वांनी मिळून माननीय अध्यक्षांकडे जाऊन आम्ही आमचं निवेदन देण्याचं काम, आम्ही पक्षाचा जो प्रमुखांच्या वतीने जो पत्र दिलेलं आहे ते देण्याचं काम केलेलं आहे। की आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बुवा आम्ही किती संख्या हे बघत नाही, पण सक्षम रीतीने जर आम्हाला कारभार चालवायचा असेल तर एक सक्षम विरोधी पक्ष नेते पण पाहिजे, हे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी वारंवार बोलून दाखवण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यांनी नाव दिलं तर आम्ही लवकर करू असं बोलले होते, तर आता आम्ही नाव दिलेलं आहे, त्यांनी ते ठरवायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।